बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्यच नाही, पीडितांना रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवलं, मेडिकलसाठीही रात्री 12 नंतर नेलं। पालकांनी एबीपी माझाशी संवाद साधताना माहिती दिली। बदलापूर प्रकरणात शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा, पीडितांचे पालक 2 दिवस शाळा आणि पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारत होते। प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी। मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे आभार मानले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, जळगावमध्ये 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वितरित करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोध, संभाजीनगर विमानतळावर आंदोलन करण्याचा अंबादास दानवेंचा प्रयत्न, अंबादास दानवेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अमरावतीमध्ये आज सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा, बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात मोर्चाचं आयोजन, व्यापारी दुकानं बंद ठेवून मोर्चात भाग घेणार। खडकवासला धरणातून 31,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, डेक्कन परिसरातल्या पुलाची वाडीमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं। गोदावरी नदीला 20 दिवसात दुसऱ्यांदा पूर, 2 दिवसांपासून पावसाचा जोर, नदीकाठची मंदिरं पाण्याखाली। मुंबई महानगरपालिकेनं 5 वर्षात 2,360 कोटींच्या मुदत ठेवी मोडल्या, कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ठेवी मोडल्या। पालिकेच्या विविध बँकांमध्ये 83,000 कोटींच्या मुदत ठेवी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।